Good morning, student. In today's lecture, we will discuss the some terms which are used often in connection with lens. Okay, that means लेन्सच्या रिलेटेड ज्या टर्म्स आहे लाईक सेंटर ऑफ कर्वेचर, radius of curvature, axis of the lens, optical center, pole of the lens, principal focus, etc. These terms here we discuss in briefly. Okay, then first term is a center of curvature. We already discussed the types of the lens. There are different types of lenses. First one is the converging, also called as the convex lens, and second one is the diverging lens, also called as the concave lens. Convex and concave. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण बघितलं त्या लेन्सवरती जर पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केले तर त्या लेन्समधून रिफ्रॅक्ट होणारे रेज जे आहे ते एकमेकांकडे अप्रॉच होतात आणि एका पॉईंटमध्ये ते काय होतात, कन्व्हर्ज होतात. आपण त्या लेन्सला कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं की कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्समध्ये कॉन्केव्ह लेन्सवरती पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडंट केल्यानंतर त्या लेन्समधून रिफ्रॅक्ट होणारे जे रेज आहे ते एकमेकांपासून काय होतात, म्हणजे अवे फ्रॉम इच अदर जातात. ओके, आणि त्याच्यानंतर ते डायव्हर्ज होतात, एका पॉईंटमध्ये डायव्हर्ज होतात. ओके, त्याला आपण कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतो. म्हणजे जनरली दोन टाईप्स पडतात ह्या जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये लेन्सचे. एक कॉन्व्हेक्स लेन्स, त्याला आपण कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो, आणि दुसरी जी आहे कॉन्केव्ह लेन्स, तिला आपण डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. कॉन्व्हेक्स लेन्सचे परत शेपनुसार तीन टाईप्स पडतात: बाय कॉन्व्हेक्स लेन्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स लेन्स. आणि तसंच डायव्हर्जिंग लेन्सचे देखील तीन टाईप्स पडतात शेपच्या रिलेटेड: बाय कॉन्व्हेक्स लेन्स, बाय कॉन्केव्ह लेन्स, प्लेन कॉन्केव्ह लेन्स, प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स, आणि थर्ड वन इज दी कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह लेन्स. ओके, लास्ट लेक्चरला ऑलरेडी आपण ह्या टर्म्स आपण बघितलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये ह्या लेन्सच्या रिलेटेड ज्या सेंटर ऑफ कर्वेचर असेल, रेडियस ऑफ कर्वेचर असेल, एक्सिस ऑफ द लेन्स असेल, ऑप्टिकल सेंटर असेल किंवा पोल ऑफ द लेन्स आणि प्रिन्सिपल फोकस, ही पॉईंट्स आपण काय करणार आहोत, इथे डिस्कस करणार आहोत. ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस द सेंटर ऑफ कर्वेचर. आता सेंटर ऑफ कर्वेचर जे आहे, देअर आर टू सेंटर ऑफ कर्वेचर फॉर अ लेन्स ऑर लेन्स ऑन इच बिलॉंगिंग टू बोथ दी सरफेसेस. आता एक लेन्स घेतली, येस्टरडेला मी डायग्राम पण ड्रॉ केलेली. कॉन्व्हेक्स लेन्सचा सरफेस कसा असतो, कॉन्व्हेक्स लेन्सचा शेप कसा असतो आणि कॉन्केव्ह लेन्सचा शेप कसा असतो. इथे ब्लॅकबोर्डमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं, धिस इज दी डार्क पोर्शन जो दिसतो तो कॉन्व्हेक्स लेन्सचा आहे. इथे डार्क पोर्शन जो दिसतो तो कॉन्केव्ह लेन्सचा आहे. आता कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स तुम्हाला इथे त्याची फिगर लक्षात आलेली आहे. आता बघा, देअर आर टू सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए लेन्स अँड इच बिलॉंगिंग टू बोथ दी सरफेसेस. आता इथे दोन सरफेस बघा, याचा एक सेंटर आणि याचा एक सेंटर. हा पूर्ण सर्कल बनवला, डॉटेडने दाखवला आहे. त्या सर्कलची रेडियस इथे, म्हणजे त्याचा एक सेंटर C1 रिप्रेझेंट केलेला आहे, आणि ह्या दुसऱ्या शेपचा सरफेस जो आहे त्याचा पूर्ण सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याचा एक सेंटर इथे C2 आपल्याला दिसतोय. इथे पण सेम कॉन्व्हेक्स लेन्समध्ये दोन सरफेस इथे लेन्सचे आहे कॉन्व्हेक्स लेन्सचे, तर त्या दोघांचेही सर्कल कंप्लीट केल्यानंतर डॉटेडने इथे रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचा C1 आणि C2 असे दोन्ही सरफेसचे सेंटर इथे दिसत आहे. म्हणजेच देअर आर टू सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए लेन्स ऑन इच बिलॉंगिंग टू बोथ दी सरफेसेस. द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए सरफेस ऑफ लेन्स is the center that sphere which the surface form a part. Center of curvature of a concave and convex lens are shown in figure 1 and 2. ओके, म्हणजे इथे C1 आणि C2 प्रत्येक लेन्स जे आहे त्या लेन्सला दोन सरफेस, आपण टाईप्स बघितले, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स लेन्स, किंवा कॉन्केव्ह लेन्सचे तीन टाईप बघितले: बाय कॉन्केव्ह लेन्स, प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स किंवा कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह लेन्स. ह्या
ज्या टाईप्समध्ये त्या प्रत्येक लेन्सला दोन दोन सरफेस असतात आणि त्या दोन सरफेसचे दोन सेंटर एका लेन्सला असतात. दिस इज दी सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ दी लेन्स. गॉट इट? म्हणजे प्रत्येक लेन्सला दोन सेंटर ऑफ कर्व्हेचर असतात. ओके, का तर प्रत्येक लेन्सला दोन सरफेस असतात म्हणून त्या प्रत्येक लेन्सला दोन सेंटर ऑफ कर्व्हेचर असतात. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज दी रेडियस ऑफ कर्व्हेचर. Radius of curvature. Radius of curvature R1 and R2. राईट. आता रेडियस ऑफ कर्व्हेचर जे आहे इथे डायग्राममध्ये रेडियस ऑफ कर्व्हेचर इथे आपल्याला दिसतंय बघा. रेडियस ऑफ कर्व्हेचर जे आहे कॉन्केव्ह लेन्समध्ये आणि कॉन्व्हेक्स लेन्समध्ये प्रत्येक लेन्सला दोन सरफेस असतात. हे आपण डिस्कस केलं. प्रत्येक त्या सरफेसचे कंप्लीट सर्कल बनवल्यानंतर त्याचे C1 आणि C2 असे दोन सेंटर पॉईंट असतात. त्याला आपण सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ लेन्स असं म्हणतो. आता तेच इथे त्याच कंप्लीट सर्कल ड्रॉ केल्यानंतर तिथे आपल्याला त्या सर्कलची रेडियस जी असते ओ पॉईंटपासून त्याला आपण रेडियस ऑफ कर्व्हेचर म्हणतो. सिमिलरली हिअर ऑल्सो देअर आर टू सरफेसेस. दॅट्स वाय हिअर ऑल्सो each lens carries a two radii of curvature. Okay, R1 and R2. There are two radii of curvature of lens, one each belonging to both the surfaces. The radius of curvature of concave and convex lens as shown in figure. Here in concave lens R1 and R2 are the two radii of curvature of lens of that concave lens, and in here R1 and R2 are the two radii of curvature of lens of the convex lens. ओके, म्हणजे इथे पण लक्षात आलं की रेडियस ऑफ कर्व्हेचर ऑफ लेन्स जे आहे इथे कॉन्केव्हमध्ये पण R1 आणि R2 अशा दोन रेडिया असतात आणि इथे कॉन्व्हेक्स लेन्समध्ये पण R1 आणि R2 अशा दोन रेडिया असतात. द नेक्स्ट वन इज दी third point is the axis of the lens. Next one is the axis of the lens. Axis of the lens, a lens passing through the center of curvature of both the faces of a lens is called as the axis of the lens. म्हणजे काय होतं, एक्सिस ऑफ लेन्समध्ये लाईन पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ बोथ दी फेसेस. लाईन पासिंग through the center of curvature of both the faces, right, of a lens is called as the axis of the lens. A section of the lens perpendicular to the axis of the lens is called as the principal plane of the lens. म्हणजे काय इथे होतं बघा, अ लाईन पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ दी बोथ दी फेसेस. ह्या सेंटर ऑफ कर्व्हेचर C1 आणि C2 याच्यातून जी लाईन पास होते त्याला आपण एक्सिस ऑफ दी लेन्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट वन इज दी ऑप्टिकल सेंटर. The point of intersection of a principal plane with the axis of the lens. The point of intersection of principal plane with the axis of the lens is called optical center. Okay, that means optical center C means the point of intersection of principal plane
प्रिन्सिपल प्लेन विथ दी एक्सिस ऑफ दी लेन्स. एक्सिस ऑफ दी लेन्स म्हणजे काय, ह्या सेंटर ऑफ कर्व्हेचर जे आहे, सेंटर ऑफ कर्व्हेचर, ह्या सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून जी लाईन पास होते त्याला आपण एक्सिस ऑफ दी लेन्स म्हणतो. एक्सिस ऑफ दी लेन्स अँड प्रिन्सिपल प्लेन यांचं जे इंटरसेक्शन असतो त्याला आपण ऑप्टिकल सेंटर असं म्हणतो. ओके. त्याच्यानंतर पोल ऑफ दी लेन्स. नेक्स्ट पॉइंट आहे पोल ऑफ दी लेन्स. पोल ऑफ दी लेन्स. Okay, the point at which the axis of the lens cut the surface of the lens are called as the pole of the lens. म्हणजे काय, the point at which the axis of the lens cut the surface of the lens. इथे बघा, इथे काय होतंय, हे जे आहे सरफेस काय होतो इथे कट करतो. एक्सिस ऑफ the point at which the axis of the lens, हा एक्सिस ऑफ द लेन्स आहे, एक्सिस ऑफ द लेन्स आहे, आणि हा एक्सिस ऑफ द लेन्स ज्या पॉइंटला काय करतो, ज्या पॉइंटला सरफेस काय करतो, लेन्सचे सरफेस कट करतो, त्या पॉइंटला आपण पोल ऑफ द लेन्स असं म्हणतो. म्हणजे हा एक्सिस ऑफ द लेन्स जे आहे, हा एक्सिस ऑफ द लेन्स हा सरफेसला ज्या पॉइंटला कट करतो त्या पॉइंटला आपण पोल ऑफ द लेन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर प्रिन्सिपल फोकस हा जो आहे इम्पॉर्टंट पॉईंट तो आपण डिस्कस करणार आहोत. तरी आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण ज्या सम टर्म्स विच आर यूज आफ्टर इन अ कनेक्शन विथ दी लेन्स त्याच्या रिलेटेड आपण पॉईंट्स बघतोय. तर सेंटर ऑफ कर्व्हेचर C1 C2 बघितलं. त्याच्यानंतर रॅडियस ऑफ कर्व्हेचर R1 अँड R2 बघितलं आपण. त्याच्यानंतर एक्सिस ऑफ दी लेन्स हे पण बघितलं. त्याच्यानंतर ऑप्टिकल सेंटर बघितला, सी ने डिनोट केला जातो. आणि त्याच्यानंतर पोल ऑफ दी लेन्स बघितलं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल फोकस जे आहे ते प्रिन्सिपल फोकस आपण इथे डिस्कस करणार आहोत. हे जे सिम्पल पॉईंट वाटतात पण हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि कन्सेप्ट ह्या ऑप्टिक्सच्या ह्या आपल्याला क्लिअरच पाहिजे. ह्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर आणि तरच आपल्याला पूर्ण ऑप्टिक कोर्स जो आहे तो कोर्स इथे समजणार आहे. ओके. देन वी डिस्कस द प्रिन्सिपल फोकस. Then principal focus denoted by letter capital F. Capital F. Principal focus जो आहे तो कॅपिटल F ने डिनोट करतो. कन्सिडर अ पॅरलल बीम ऑफ लाईट. हे काय, पॅरलल बीम ऑफ लाईट कमिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल एक्सिस ऑफ द लेन्स. हा प्रिन्सिपल एक्सिस आपण एक्सिस ऑफ द लेन्स म्हटलं बघा, प्रिन्सिपल एक्सिस दाखवलेला आहे आणि त्याला पॅरलल असे बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केलेला आहे. In case of convex lens, the beam converges and meet at a point F. आता हे पॅरलल बीम ऑफ लाईट जे आहे ते लेन्सवरती इन्सिडेंट केल्यानंतर ते रिफ्रॅक्ट झाले, अप्रोचिंग टुवर्ड इच अदर अँड मीटिंग इन अ सिंगल पॉइंट ऑन अ प्रिन्सिपल एक्सिस ॲट अ पॉइंट F. And this F is on the principal axis after refraction through the lens. In case of म्हणजे हा जो पॉईंट आहे ते रिफ्रॅक्ट झाल्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्समध्ये ते अप्रोच होतात आणि एका सिंगल पॉईंटमध्ये मीट होतात ऑन दी प्रिन्सिपल एक्सिस. त्या पॉईंटला आपण प्रिन्सिपल फोकस F असं म्हणतो. ओके. अँड इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स द बीम डायव्हर्जन्स appear to come फ्रॉम पॉईंट F आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू अ लेन्स. इथे पण बघा कॉन्केव्ह लेन्समध्ये पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडंट ऑन अ कॉन्केव्ह लेन्स आफ्टर इन्सिडंट दॅट रेज आर रिफ्रॅक्टेड अँड अवे फ्रॉम इच अदर. ते काय होतात अवे म्हणजे लांब असे रिफ्रॅक्ट होतात आणि त्याचा डायव्हर्जन्स जो आहे आफ्टर रिफ्रॅक्शन तो प्रिन्सिपल एक्सिसवरती एका पॉईंटवरती सगळे रेज इथे एकत्र दाखवलेले आहे. द पॉईंट F ॲज शोन इन फिगर फर्स्ट अँड सेकंड इज कॉल्ड ॲज दी प्रिन्सिपल फोकस ऑफ दी लेन्स. त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस ऑफ दी लेन्स. फिगर 1मध्ये ही कॉन्व्हेक्स लेन्सची डायग्राम आहे आणि सेकंड जी आहे ती कॉन्केव्ह लेन्सची डायग्राम आहे. ह्या दोघांमध्ये पण F जो आहे ते आफ्टर रिफ्रॅक्शन ऑल रेज आर मीटिंग ॲट अ सिंगल पॉईंट ऑन द प्रिन्सिपल एक्सिस ऑफ द लेन्स. This point is called as the principal focus point, and this diverge all rays after refraction diverge to a single point on the principal axis, that F point in figure A and B called as the principal focus. Okay.
Then the short principal focus of a lens is a point at which beam of light coming parallel to the principal axis and meet or appears to meet after refraction through the lens. म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर काय प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स, तर तो एक असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला इन्सिडंट केलेले रेज ज्या लाईट जो आहे लाईट कमिंग पॅरलल टू दी प्रिन्सिपल एक्सिस मीट अँड ॲपियर टू अ मीट आफ्टर रिफ्रॅक्शन. आफ्टर रिफ्रॅक्शन नंतर ते एका पॉईंटमध्ये काय होतात, मीट होतात. त्या पॉईंटला आपण प्रिन्सिपल एक्सिसवरती मीट होतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस असं म्हणतो. द डिस्टन्स ऑफ द प्रिन्सिपल फोकस फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स इज कॉल्ड ॲज द फोकल लेंथ. This is very important. The distance of the principal focus from the optical center of the lens is called the focal length. Focal length f of the lens, right? Must remember this, that focal length is very important in the optics. इथे focal length पण आपण समजून घेतोय की सेंटर जो आहे, सेंटर म्हणजे काय म्हटलंय, द डिस्टन्स ऑफ द प्रिन्सिपल फोकस फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. इथे हा ऑप्टिकल सेंटर, ओ फॉर ऑप्टिकल सेंटर दाखवलेला आहे, राईट. दिस इज द ऑप्टिकल सेंटर. म्हणजे ह्या ऑप्टिकल सेंटर पासून तर प्रिन्सिपल फोकस पॉईंटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो आणि ते स्मॉल एफने आपण काय करतो, डिनोट करतो. ओके, नोटेशन इज ऑफ द फोकल लेंथ इज अ स्मॉल एफ. मस्ट रिमेंबर हिअर द डिस्टन्स ऑफ द प्रिन्सिपल फोकस फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर ओ ह्या पॉईंटने आपण इथे दाखवलेलं आहे. ऑप्टिकल सेंटर ते फोकल प्रिन्सिपल फोकस पॉईंट कॅपिटल एफ यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते इथे पण दाखवलं आहे बघा डायग्राममध्ये. कॉन्व्हेक्सचं पण इथे दाखवलं आहे. एफ इज द फोकल लेंथ, हिअर ऑल्सो एफ इज द फोकल लेंथ. ओके, म्हणजे इथे आपण ह्या लेन्थच्या रिलेटेड ज्या बेसिक टर्म्स होत्या, जसे की सेंटर ऑफ कर्वेचर असेल, रेडियस ऑफ कर्वेचर असेल, एक्सिस ऑफ द लेन्स असेल, ऑप्टिकल सेंटर असेल, पोल ऑफ द लेन्स असेल आणि प्रिन्सिपल फोकस कॅपिटल एफ असेल किंवा फोकल लेंथ असेल, ह्या बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहे. याच्यानंतर आपण साइन कन्व्हेन्शन हा इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहोत की साइन कन्व्हेन्शन जे आहे, ह्या साइन कन्व्हेन्शन आपल्याला समजलेलं असेल तर आणि तरच आपल्याला ऑप्टिक्स हा सब्जेक्ट अंडरस्टँड होईल. म्हणून आता आपण साइन कन्व्हेन्शन जे आहे हा ऑप्टिक्स सब्जेक्ट शिकण्यासाठी कोर्स स्टडी करताना हे साइन कन्व्हेन्शन महत्त्वाचं आहे. हे साइन कन्व्हेन्शन कन्सिडर करूनच आपल्याला ऑप्टिक्सचा स्टडी करायचा असतो. तर ते साइन कन्व्हेन्शन काय आहे ते आपण बघूया. ओके ओके, नेक्स्ट वन इज द साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन टू स्टडी द फॉर्मेशन ऑफ image using a lens, it is essential to specify distance, height of object and image from the certain reference point. Different sign convention are used in a practice. We shall follow the easiest convention of sign, that is coordinate geometry, because we are already familiar with this convention. The widely follow new कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आर गिव्हन बिलो. फर्स्ट साइन कन्व्हेन्शन आहे इथे पण जे स्टडी करणार आहोत ते साइन कन्व्हेन्शनचे डायग्राम आहे. फर्स्ट पॉइंट ऑफ धिस साइन कन्व्हेन्शन इज ऑल फिगर्स आर ड्रॉन सच दॅट द इन्सिडंट रे ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड ऑब्जेक्ट शुड बी प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेन्स. फर्स्ट साइन कन्व्हेन्शन रूल आहे इन्सिडंट रे ट्रॅव्हल फ्रॉम. इन्सिडंट रे जे आहे, इन्सिडंट रेज आर ऑलवेज ट्रॅव्हल थ्रू.
ट्रॅव्हल थ्रू लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. म्हणजे हे जे इन्सिडंट रे जे असतात ते ऑलवेज डायग्रॅममध्ये दाखवताना आपण राईट टू लेफ्ट असा तो रेज दाखवू शकत नाही. तर इन्सिडंट रेज आर ट्रॅव्हल थ्रू लेफ्ट टू राईट ऑलवेज, कायमस्वरूपी. इथे बघा इन्सिडंट रे म्हणजे ही जी डायग्रॅम आहे इथे दाखवताना इन्सिडंट रे ह्या लेफ्टकडून राईटकडेच ट्रॅव्हल होतील, असे राईटकडून लेफ्टकडे ट्रॅव्हल होणार नाही. दिस इज द फर्स्ट कन्व्हेन्शन रूल. आणि ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट शुड बी प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेन्स. ऑब्जेक्ट should be placed to the left of the lens, okay. This is the first sign convention rule. Must remember this. Incident rays are always travel through a left to right. Incident हे always left कडून right कडे travel होत असतात. आणि ऑब्जेक्ट हा जो आहे, ऑब्जेक्ट प्लेस करताना तो कायमस्वरूपी हा म्हणजे प्रत्येक वेळी लेन्सच्या लेफ्ट साईडलाच ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला शो करायची आहे. ऑब्जेक्ट शुड बी प्लेस टू दी लेफ्ट ऑफ दी लेन्स. दिस इज द फर्स्ट साइन कन्व्हेन्शन रूल. सेकंड वन, ऑल डिस्टन्सेस आर मेजर फ्रॉम दी ऑप्टिकल सेंटर. ऑल डिस्टन्सेस जे आपण मेजर करणार आहोत, ऑल डिस्टन्सेस आर measured from the optical center, राईट. म्हणजे कोणतंही डिस्टन्स मेजर करायचं असेल तर ते ऑप्टिकल सेंटर ओ पासून काय करायचं असतं, इथे ओ रिप्रेझेंट केलं आहे. दिस इज द ऑप्टिकल सेंटर. आणि ह्या ऑप्टिकल सेंटर पासूनच प्रत्येक डिस्टन्स आपण काय करायचं असतं, मेजर करायचं असतं. दी पोल ऑर ऑप्टिकल सेंटर इज चूझन ॲज ओरिजिन. ओके, ओ इज द पोल ऑर ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. इथे डायग्राममध्ये जे दाखवलं आहे हा ओ हा काय आहे, ऑप्टिकल सेंटर आहे. आणि ह्या ऑप्टिकल सेंटरमधूनच आपण प्रत्येक डिस्टन्स काय करत असतो, मेजर करत असतो. अँड थर्ड वन इज दी थर्ड साइन कन्व्हेन्शन. डिस्टन्सेस मेजर टू द लेफ्ट ऑफ द पोल ऑर ऑप्टिकल सेंटर आर निगेटिव्ह अँड दोज टू द राईट आर पॉझिटिव्ह. ऑप्टिकल सेंटर पासून लेफ्ट हँड साईडच्या प्रत्येक डिस्टन्स इथे दाखवलंय बघा. लेफ्ट साइड ऑफ दी ओ इज निगेटिव्ह. इथे दाखवलंय बघा. कोणती दाखवली, ओ ए डिस्टन्स दाखवलंय. ओ टू ए हे डिस्टन्स काय असणार आहे, निगेटिव्ह डिस्टन्स असणार आहे. सिमिलरली राईट हँड साईड जे आहे ऑप्टिकल सेंटर पासून राईट साईड जी आहे त्या राईट साईड ऑफ ओ इज ए पॉझिटिव्ह. ओके, इथे दाखवलंय ओ पी इज ए पॉझिटिव्ह. म्हणजेच ऑप्टिकल सेंटर पासून, मस्ट रिमेंबर धिस ऑल्सो, ऑप्टिकल सेंटर पासून लेफ्ट हँड साईडचं डिस्टन्स हे निगेटिव्ह रिप्रेझेंट करतो आणि ऑप्टिकल सेंटर पासून राईट हँड साईडचं डिस्टन्स हे पॉझिटिव्ह असतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर फोर्थ साइन कन्व्हेन्शन आहे की डिस्टन्स मेजर्ड अबाव दी एक्सिस आर पॉझिटिव्ह. म्हणजे हा प्रिन्सिपल एक्सिस आहे आणि ह्या एक्सिस पासून एक्सिसच्या अबाव जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स मेजर्ड अबाव दी एक्सिस अबाव दी म्हणजे डिस्टन्स मेजर्ड अबाव दी एक्सिस इज पॉझिटिव्ह. ओके, इथे बघा ए बी दाखवलंय. ह्या प्रिन्सिपल एक्सिस पासूनचं वरचं डिस्टन्स आहे ए टू बी. हे डिस्टन्स जे आहे ए बी इज इक्वल टू पॉझिटिव्ह असणार आहे. सिमिलरली डिस्टन्स बिलो दी एक्सिस इज ए निगेटिव्ह. राईट, इथे बघा पी क्यू हे डिस्टन्स दाखवलंय. पी क्यू इज ए निगेटिव्ह. राईट,
हे फोर्थ साइन कन्व्हेन्शन झाले. फिफ्थ वन बघूया इथे. दी अँगल विच मेक with the axis of the lens is taken as a positive when the axis to be rotated through an acute angle in anticlockwise direction to make coincident with the rays. म्हणजे काय, ते अँगल विच रे मेक विथ दी एक्सिस, म्हणजे इथे रे इन्सिडेंट झाले किंवा रिफ्लेक्ट झाले, ते इन्सिडेंट रे असतील किंवा रिफ्रॅक्ट झालेले रेज असतील त्यांचा आणि एक्सिसमध्ये जो अँगल क्रिएट होतो तो अँगल जो आहे मेक विथ दी एक्सिस ऑफ दी लेन्स इज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. तो काय घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. व्हेन दी एक्सिस इज टू बी रोटेटेड थ्रू अँड ॲक्युट अँगल इन अँटी क्लॉकवाईज to make coincident with the ray. Okay, according to this sign convention, R1 is negative and R2 is a positive. R1 काय असतो, R1 is a R1 is negative. R1 काय असतो, रेडियस ऑफ कर्वेचर हे निगेटिव्ह असतं आणि R2 काय असतो, रेडियस ऑफ कर्वेचर हे पॉझिटिव्ह असतं. ओके, कॉन्व्हेक्स लेन्स जर घेतली, कॉन्व्हेक्स लेन्समध्ये इथे बघा हा फर्स्ट जो आहे फर्स्ट सरफेस आणि सेकंड सरफेस या दोन्ही सरफेसमध्ये R1 हा R1 डिस्टन्स आहे. दिस इज दी R1 काय आहे, निगेटिव्ह लेफ्ट हँड साईडला आहे. R1 हे लेफ्ट हँड साईडला आहे आणि R2 हे जे आहे रेडियस ऑफ कर्वेचर, दिस इज दी राईट हँड साईड. दॅट्स वाय वी टेक दी पॉझिटिव्ह इन दी कॉन्व्हेक्स लेन्समध्ये. आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये काय होणार आहे, हे कॉन्व्हेक्स लेन्समध्ये लक्षात असू द्या. कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये R1 हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि R2 हा काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, दिस इज दी साइन कन्व्हेन्शन रूल ऑप्टिक्स अँड व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, साइन कन्व्हेन्शन परत एकदा आपण रिव्हिजन देतोय. साइन कन्व्हेन्शनमध्ये फर्स्ट साइन कन्व्हेन्शन रूल आहे, ऑल इन्सिडंट रेज जे आहे, ऑल फिगर्स ड्रॉन सच दॅट इन्सिडंट रे ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. इन्सिडंट रे ऑलवेज काय होणार आहे, लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल होणार आहे आणि ऑब्जेक्ट शुड बी प्लेस टू दी लेफ्ट ऑफ दी लेन्स. ऑब्जेक्ट हा नेहमी लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे. सेकंड कन्व्हेन्शन रूल आहे, ऑल डिस्टन्सेस आर मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. सगळे काही डिस्टन्स मेजर करायचे आहे, त्या कुठून मेजर करायचे तर ऑप्टिकल सेंटर ओ पासून मेजर करायचे आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साईड ऑफ दी ओ इज, म्हणजे ह्या ऑप्टिकल सेंटरपासून लेफ्ट साईडचं डिस्टन्स ते जे आहे ते निगेटिव्ह घ्यायचं आहे. इथे ओ ए इज इक्वल टू निगेटिव्ह म्हटलं आहे. अँड राईट हँड ऑप्टिकल सेंटरपासून राईट हँड साईडचं डिस्टन्स जे आहे ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. इथे ओ पी इज इक्वल टू पॉझिटिव्ह घेतले. त्याच्यानंतर फोर्थ कन्व्हेन्शन रूल आहे, डिस्टन्स अबाव दी एक्सिस. हा प्रिन्सिपल एक्सिस आहे, या प्रिन्सिपल एक्सिसपासून वरचं डिस्टन्स जे आहे हे ए बी ते काय घ्यायचे, पॉझिटिव्ह घ्यायचे. इथे ए बी इज इक्वल टू पॉझिटिव्ह दाखवले. नंतर डिस्टन्स बिलो दी एक्सिस वी टेक दी, म्हणजे टेक दी निगेटिव्ह. इथे पी क्यू हे बिलो एक्सिसपासून म्हणून ते निगेटिव्ह घ्यायचे. त्याच्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्समध्ये R1 म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ह्या कॉन्व्हेक्स लेन्समध्ये रेडियस ऑफ कर्वेचर R1 is take negative and R2 take a positive. In concave lens R1 take positive and R2 take negative. Okay, must remember all these things, very important. Center of curvature of the lens, त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स, त्याच्यानंतर एक्सिस ऑफ द लेन्स, ऑप्टिकल सेंटर, पोल ऑफ द लेन्स, प्रिन्सिपल फोकस एफ अँड फोकल लेंथ एफ. त्याच्यानंतर साइन कन्व्हेन्शन, ऑल आर दी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, मस्ट रिमेंबर दिस. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या स्टडी केलेल्या आहे. ह्या कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. ओके, स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.